प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण राहुल गांधी यांच्या काल सामाजिक न्याय परिषद म्हणजे दिल्ली येथे झालेल्या एका सेमिनारमध्ये त्यांचं जे भाषण आहे ते भाषण पाहणार आहोत. त्या भाषणातले काही 4-5 प्रमुख वाक्य जी आहेत त्यांनी वापरलेली, तर ही वाक्य नेमकी का कशी आली आणि काय त्याचं महत्व आहे हे आपण निश्चित पाहणार. परंतु तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट पाहिली पाहिजे की राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा 2 पदयात्रा म्हणजे भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा अशा 2 हेडिंग खाली त्यांनी यात्रा काढली आणि त्याचा परिणाम काय झाला की त्यांनी संपूर्ण भारत पाहिला. भारतातला जो ग्रामीण भाग आहे म्हणजे भारत हा खरं तर खेड्यांचा देश आहे असं आजही म्हटलं जातं. जागतिकीकरणानंतर होतं काय की शहरं ती फक्त फुगत आहेत, लोकसंख्या त्याच्यात वाढते आहे येते आहे, परंतु नवी शहर निर्माण होत आहेत असं नाही. त्यामुळे भारत अजूनही खऱ्या अर्थानं खेड्यांमध्ये आहे आणि खेडे म्हणजे ही आजही जातनिहाय वस्त्यांची, भारतामधल्या जातनिहाय वस्त्यांची निदर्शक आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की खेडी सोडून शहराकडे चला, की खेड्यामध्ये जातनिहाय वस्त्या आणि त्या जातनिहाय वस्त्यांमध्ये म्हणजे त्या पिरॅमिड सारखं त्या वस्त्यांमध्ये एकाच्या वस्तीत दुसऱ्याला प्रवेश नाही अशा प्रकारचं ते जीवन. परंतु ते सगळेच अन्यायग्रस्त आहेत आणि ही अन्यायग्रस्तता राहुल गांधी यांच्या निश्चितपणे लक्षात आली आणि म्हणून ते कालच्या आपल्या सामाजिक न्याय परिषदेच्या भाषणात म्हणतात की भारतीय समाजातील 90% लोक हे अन्यायात जगतायत, भयंकर अन्याय त्यांच्यावर होतो आहे. ही क्लिप बघा त्या संदर्भातली. एक ओबीसी एंकर नहीं है, एक दलित एंकर नहीं है, एक आदिवासी एंकर नहीं है. सारी की सारी कंपनियों के लिस्ट में 90% से एक मालिक है ही नहीं. तो लाउडस्पीकर आपके हाथ में ही नहीं है, और अगर लाउडस्पीकर आपके हाथ में नहीं है तो जो भी आप बोलोगे वो नॉन सीरियस. क्योंकि हिंदुस्तान में आज 90% के साथ अन्याय हो रहा है, भयंकर अन्याय हो रहा है. हा जो अन्याय आहे हा अन्याय नेमका काय आहे तर 90% भारतीय समाजामध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी, शेतकरी या सगळ्यांचा समावेश होतो. मात्र या सगळ्यांना या देशाच्या संस्थांमध्ये ज्या संस्था शासनाच्या आहेत, शासनाच्या पैशावर चालणाऱ्या आहेत, शासनाच्या अनुदानावर चालणाऱ्या आहेत किंवा शासनाच्या अनेक सवलतींवर त्या चालणाऱ्या आहेत, अशा अनेक संस्था. मग त्याच्यात मीडियामध्ये जाहिरातीच्या रूपानं शासन मोठ्या प्रमाणात जो पैसा देते तो पैसा GST, CGSTचा जो टॅक्स सामान्य जनतेकडून जातो, ती सामान्य जनता ज्यांची सर्वाधिक लोकसंख्या 90% आहे, SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि शेतकरी यांच्याकडून जातो. आणि हा पैसा या देशातल्या मीडियाला दिला जातो, या देशाची इकॉनॉमी घडवते, या देशातल्या उद्योजकांना त्यांचं कर्ज माफ केलं जातं आणि ते केवळ 22 लोकांचं 16 लाख कोटी रुपये हे कर्ज माफ करताना म्हणजे जर ते 25 वेळा या देशातल्या शेतकऱ्यांसाठी माफ केलं असतं, एवढं कर्ज केवळ 22 लोकांना त्यांनी माफ केलं. आणि म्हणून ते म्हणतात, बघा ह्या क्लिप मध्ये बड़ी बड़ी कंपनियों को देखते हैं. 200 सबसे बड़ी कंपनियां हिंदुस्तान में, उनके मालिकों की लिस्ट निकालो. 16 लाख करोड़ रुपए उन 200 में से 25 लोगों को नरेंद्र मोदी ने दिया है. 16 लाख करोड़ रुपया, मतलब 200 में से एक ओबीसी नहीं, एक दलित नहीं, एक आदिवासी नहीं. उनकी सीनियर मैनेजमेंट में एक दलित नहीं, एक आदिवासी नहीं, एक ओबीसी नहीं. कि गरीबों की लिस्ट निकालिए, उसमें आपको ओबीसी, दलित, आदिवासी मिल जाएंगे. और अमीरों की लिस्ट निकालिए, उसमें आपको एक दलित, एक आदिवासी, एक पिछड़ा नहीं मिलेगा. मीडिया में देखो, प्राइवेट अस्पतालों को देखो, बड़ी बड़ी कंपनियों को देखो, जुडिशियल सिस्टम को देखो, जहां भी देखो कोई है ही नहीं. वहां पे 90% का कोई है ही नहीं. अब मुझे फ्रैंकली जात में इंटरेस्ट नहीं है, मुझे इंटरेस्ट न्याय में है.
की या देशातल्या 200 सर्वात मोठ्या उद्योगांची लिस्ट काढा, यादी काढा. या उद्योगांमध्ये एकही SC नाही, एकही ST नाही, एकही OBC नाही. इतकंच नाही तर या 200 उद्योगांच्या मॅनेजमेंटची लिस्ट काढा, ज्यांना कोट्यवधीचं पॅकेज असतं. त्या मॅनेजमेंटच्या लिस्टमध्ये देखील तुम्हाला एकही SC, एकही ST आणि एकही OBC मिळणार नाही. याचा अर्थ काय की याच जनतेच्या पैशावर या देशातल्या या सगळ्या संस्थांना मदत होते, त्यांना अनुदान मिळतं, त्यांना प्रत्यक्ष ग्रँट दिली जाते, त्यांना प्रत्यक्ष जमिनी दिल्या जातात, अनेक खाजगी हॉस्पिटल्स आहेत, ट्रस्ट आहेत. या सगळ्यांना शासनाकडून हे पुरवलं जात असतानाही या समाज समुदायाची त्यामध्ये प्रतिनिधित्व नाही. आणि म्हणून हा सामाजिक अन्याय एक भयंकर अन्याय आहे. या विरोधात माझा लढा आहे, हे राहुल गांधी त्या ठिकाणी बिंबवतात. बरं, ह्या SC, ST, OBC हे प्रवर्ग आहेत. या प्रवर्गांमध्ये जाती आहेत आणखी, आणि म्हणून त्या जातींना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व नाही. राहुल गांधी हे म्हणतात की जातीत माझा इंटरेस्ट नाही, माझा इंटरेस्ट आहे न्यायात. म्हणजे जातीला प्रतिनिधित्व दिलं तर त्यांना आपण न्याय देऊ शकतो, तर त्यांना न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे जाती इंटरेस्ट नाही, परंतु त्या जातींना न्याय मिळाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला ते देशाचा जो एक्सरे काढायचं म्हणतात की देशाच्या जनतेची म्हणजे खास करून जातनिहाय जनगणना करायची. जातनिहाय जनगणनेतून काय होणार की या देशाचा एक एक्सरे समोर येईल. त्याला ते उदाहरण देतात. म्हणजे एक्सरे हे जे आहे हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, एक्सरे या शब्दाशी आपण सगळेच परिचित आहोत. म्हणजे एका मशीनमध्ये असणारा तो एक फोटो असतो, प्रतिमा असते, परंतु ती वैद्यकीय असते. एक्सरे हे साधन असं आहे की त्याच्यातून वैद्यकीय रोगाचं निदान होतं, आणि रोगाचं निदान डायग्नोसिस झाल्याशिवाय त्याच्यावर उपचार करता येत नाही. आणि म्हणून आजार काय आहे यासाठी एक्सरे करा. जर त्या एक्सरे मध्ये त्या आजाराचं कारण प्रतिबिंबित होत असेल तर तो आजार नेमका काय आहे आणि त्याच्यावर काय औषध दिलं पाहिजे हे डॉक्टरांना कळतं. आणि म्हणून ते म्हणतात की देशाचा एक्सरे करायचं मी जेव्हा ठरवतो तर यांना सगळ्यांना, म्हणजे मीडियाला देखील, पंतप्रधानांना देखील आणि भारतीय जनता पक्षाला देखील या सगळ्या गोष्टी खूप झोंबल्या आणि ते माझ्या विरोधात उभे राहिले. कारण जेव्हा सामाजिक न्याय देण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे सगळे त्या विरोधात उभे राहतात. त्यामुळे या देशातला SC, ST, OBC, मायनॉरिटी, शेतकरी जाती या भयंकर अन्यायात जगत आहेत, आणि त्या अन्यायाविरोधात त्यांना न्याय मिळवून देणं हे माझं जीवनाचं मिशन आहे. ते म्हणतात हे माझं पॉलिटिकल मिशन नाही, हे माझं जीवन मिशन आहे. आणि जीवन मिशन आणि पॉलिटिकल मिशन याचा मधला जो फरक ते करतायत तो आधी त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. मैंने सिर्फ ये कहा है कि देखिए ये पता लगाते हैं कि कितना अन्याय हो रहा है, इसका तो कोई एतराज नहीं होना चाहिए. अगर आपको चोट लगे और मैं आपसे कहूं कि देखिए इनको चोट लगी है, एक्सरे करा लीजिए, तो एक्सरे से किसी को इतराज तो नहीं होना चाहिए ना. मगर आप देखिए नेशनल मीडिया को देखिए, नरेंद्र मोदी को देखिए, जैसे ही मैंने एक्सरे का शब्द प्रयोग किया, मैंने सिर्फ यह कहा कि टेस्ट करते हैं अन्याय कितना है, सारे के सारे खड़े हो गए. देश को तोड़ने की कोशिश हो रही है, देश को बांटने की कोशिश हो रही है. एक्सरे से क्या बटेगा, कैसे बटेगा? एक्सरे से सिर्फ 90% को यह पता लगेगा कि उनकी भागीदारी कितनी है. मोदी जी ने 10 साल देश को कहा कि मैं OBC हूं. जैसे ही मैंने एक्सरे की बात की, जाति जनगणना की बात की, नरेंद्र मोदी कहते हैं जाति नहीं है. अरे जात नहीं है तो आप OBC कैसे? ये मेरे लिए अब राजनीतिक मुद्दा नहीं है, ये आप बात समझ लीजिए. ये अब मेरा लाइफ का मिशन है. राजनीति और लाइफ मिशन में फर्क मैं आपको बताता हूं. लाइफ मिशन में कॉम्प्रोमाइज नहीं होता है, राजनीति में कॉम्प्रोमाइज किया जा सकता है, लाइफ मिशन में कॉम्प्रोमाइज नहीं होता.
म्हणजे ते म्हणतात राजकारणामध्ये तडजोड केली जाते, मिशनमध्ये ती केली जात नाही. आपल्याला निश्चितपणे मिशन हा शब्द म्हणजे फुले आंबेडकरी चळवळीचा तो एक परवलीचा शब्द आहे. तो कांशीराम साहेब यांच्या आंदोलनातही तो वापरला गेला. मिशन आणि मिशनरी म्हणजे ध्येयाच्या प्रती वाटचाल करणारा मिशनरी, आणि काय ध्येय गाठायचं, काय उद्दिष्ट सामूहिक आहे ते मिशन. आणि मिशनमध्ये तडजोड केली जात नाही. आपण चळवळींचं स्वरूप पाहिलंय. चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते ज्यांनी आपलं जीवन दान करून टाकले, त्या चळवळीमध्ये कोणतीही तडजोड त्यांनी विचारांनी स्वीकारली नाही. विचारांशी तडजोडी न केल्यामुळे अनेक कार्यकर्ते उद्ध्वस्तही झाले, संपले, सगळं झालं. परंतु त्यांनी क्रांती आणि परिवर्तनाच्या साठी या देशामध्ये कधीही तडजोड केली नाही. अशा मिशन असणाऱ्या लोकांकडे जर आपण पाहिलं तर ते उद्ध्वस्त होतात. परंतु आपल्याला माहित आहे की एक दाना गव्हाचा असेल, ज्वारीचा असेल, त्याला नवा अंकुर फुटायचा असेल तर तो जमिनीत गाळावा लागतो. त्या लोकांच्या, त्या उद्ध्वस्त झालेल्या मिशनरींच्या, त्या मिशन घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवनाचा जर समजा आज आपण त्यांचं मिशन साकार करण्यासाठी जर या देशातला मध्यवर्ती भूमिकेतला राष्ट्रीय पक्ष जर पुढे येत असेल तर निश्चितपणे त्या पक्षाचं स्वागत आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला किंवा भारत जोडो न्याय यात्रेवर अनेकांनी टीका केली होती की देशाच्या राजकारणात आता त्यांची गरज असताना, दिल्लीत गरज असताना ते पायी पदयात्रा करतायत. परंतु या पदयात्रेचं प्रतिबिंब नेमकं कसं त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये, मॅनिफेस्टोमध्ये उमटवलं. म्हणजे तो जाहीरनामा, हा जाहीरनामा वाचूनच किंवा तो माहीत होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅनिक झाले असं त्यांनी आरोप केलाय. पॅनिक झाले म्हणजे अस्वस्थ झाले, कारण त्या मॅनिफेस्टोमध्ये जी भूमिका आलेली आहे, जे अर्थकारण आलं आहे, आणि त्या अनुषंगाने जो सामाजिक न्याय आलेला आहे, आणि तो सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी जे मिशन आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या क्रमानं पुढे आलेल्या आहेत ते पाहता निश्चितपणे या देशातल्या अन्यायकारी समाजातल्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. निश्चितपणे या सगळ्या सामाजिक न्यायाच्या परिषदेमध्ये ज्या ज्या गोष्टी व्याख्यांकित झाल्या त्या गोष्टी साध्य करण्याचं प्रणही त्या ठिकाणी घेतलं गेलं. कांग्रेस जनरली क्रांतिकारी काम करती है. आज़ादी, कॉन्स्टिट्यूशन, हरी क्रांति, सफ़ेद क्रांति, बैंक नेशनलाइजेशन, प्रिवी पर्स, कंप्यूटर रेवोल्यूशन, ये कांग्रेस का अब नया क्रांतिकारी मिशन है. आणि त्याच ठिकाणी एक गोष्ट सांगितली की काँग्रेसची 70 वर्ष किंवा अधिक दीर्घकाळ त्यांनी या देशाची सत्ता स्वतःच्याकडे, त्यांच्याकडे असल्यामुळे अनेक आरोपांना, अनेक टीकांना त्यांना सामोरं जावं लागतं. परंतु काँग्रेसचं स्वरूप राहुल गांधी बदलू इच्छितात का? त्यांनी जो सामाजिक न्याय आणि ते माझ्या जीवनाचं मिशन आहे हे जे सांगितलेलं आहे, ते मिशन त्यांना त्यांच्या राजकीय पक्षात देखील आणावं लागेल. काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष शेड्यूल कास्टमधून आहेत, मल्लिकार्जुन खरगे. परंतु काँग्रेसला सामाजिक न्यायाचा वाहक किंवा सामाजिक परिवर्तनाचा वाहक जर त्यांना बनवायचं असेल तर त्यांना काँग्रेसमध्ये हा आमूलाग्र बदल करावा लागेल, आणि तिथूनच त्याची सुरुवात त्यांना करावी लागेल. त्या अनुषंगानं जर त्यांनी हा बदल करायला घेतला तर काँग्रेसमधून जी नावं आजपर्यंत गाजतायत ती अगदी कोणी बाहेर पडावं अगदी तशी पळू शकतात. या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा तसं झालं, अनेकांनी पलायन केलं. पण जेव्हा भूमिका आणि मिशन घेऊन काँग्रेस वाटचाल करेल, त्या दिशेने राहुल गांधी काम करतील, तर निश्चितपणे त्याचा पहिला फटका त्यांच्या पक्षालाच होणार. परंतु त्यातून तो पक्ष मोठा होण्याच्या दिशेने जाईल. त्यांनी जी भूमिका घेतली ती सामाजिक न्यायाचीच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाची आहे, आणि या भूमिकेशी त्यांनी जर प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि तसं खरंच अंमलात आणलं तर या देशातला हा वर्ग कायम
सामाजिक परिवर्तनाच्या त्या लढ्याचा मिशनरी होईल यामध्ये कोणतीही शंका नाही। ये जो पूरी मूवमेंट है ना बीजेपी वाली, इसका मिशन आपकी हिस्ट्री को मिटाने का है कि आप लोग अपनी हिस्ट्री ना पहचानो और ना समझो। तो एक प्रकार से आपको बीते हुए समय से काट दिया गया है। ये हुआ है आपके साथ, और आपकी हिस्ट्री है, आपकी हिस्ट्री फुले जी हैं, अंबेडकर जी हैं। राहुल गांधी यांनी आजच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जरी हे त्यांचं स्पीच समोर आलं असलं तरी त्याच्यामधलं गांभीर्य आणि प्रामाणिकता निश्चितपणे वेगळी आहे। राहुल गांधींच्या या संपूर्ण भाषणामध्ये, त्या सभागृहामध्ये जी लोक उपस्थित होती ती फुले आंबेडकरी चळवळीची बुद्धिजीवी लोक होती, त्यांच्या समोर त्यांचं ते स्पीच झालेलं आहे, ते भाषण झालेलं आहे। त्यामुळे बदललेले राहुल गांधी सामाजिक न्यायाच्या नव्हे तर परिवर्तनाच्या दिशेने जे चालत आहेत किंवा त्या दिशेने निघाले आहेत, तर निश्चितपणे त्यांचं आणि एकूणच या देशाचा तो कल्याणकारी कार्यक्रम असेल। या देशातल्या अनेक राज्यांमध्ये सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन वेगवेगळे राजकीय पक्ष उभे राहिले, त्यांना प्रादेशिक पक्ष जरी संबोधलं जात असलं तरी असे अनेक पक्ष उभे राहिले की ज्यांचं मिशन हे त्या अन्यायग्रस्त जातीग्रस्त समाजातून त्यांच्यावर जो अन्याय होत होता त्याच्यातून ते पुढे आले। त्या राज्यांची त्यांनी राजकीय सत्ता आपल्या हातात घेतली, त्या ठिकाणी त्यांना संपवण्याचं धोरण या देशातल्या प्रस्थापित पक्षांनी निश्चितपणे घेतलं। त्यामध्ये आपण भाजप संघाचं नाव निश्चितपणे घेऊ शकतो। त्यामुळे या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम फार सोप्या पद्धतीने होतं, परंतु या देशातला मुख्य प्रवाहातला जर राजकीय पक्ष ही भूमिका घेऊन जात असेल तर निश्चितपणे या देशातली सामाजिक न्यायाची आणि सामाजिक परिवर्तनाची वाट पाहत असलेली जनता त्यांच्या सोबत गेल्याशिवाय राहणार नाही। हाच त्यांच्या सामाजिक न्याय परिषदेतल्या भाषणाचा एकंदरीत सार दिसतो। अर्थात त्यांनी जसं ते जीवनाचं मिशन सांगितलं तसं ते मिशन जर असेल प्रामाणिकपणे तर निश्चितपणे मिशनरी लोक ज्यांना सामाजिक समतेचं आणि परिवर्तनाचं उद्दिष्ट गाठायचं आहे असे मिशन असणारे लोक या देशामध्ये 90% आहेत, आणि 90% जगणारी जनताच ही त्या 90% मिशन असणाऱ्या समूहाचाही भाग आहे, हे मात्र विसरता कामा नये। धन्यवाद। आमचा हा व्हिडिओ आवडला तर पहा, शेअर करा आणि आमचं चॅनल ही सबस्क्राईब करा। धन्यवाद।